मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांनी आंदोलन जे आहे त्याची सुरुवात जी केली त्यावेळी त्यांनी सांगितलं की निजामकालीन जे काही मराठा समाज त्या राज्यामध्ये होता त्याच्या नोंदी ज्या आहेत त्या कुणबी म्हणून आहेत आणि अशा मराठा समाजाला कुणबी समाजाचं सर्टिफिकेट देऊन त्याला ओबीसीमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे अशी मूळ मागणी या आंदोलनाची होती. वास्तविकता मराठा समाजाचं आरक्षणाचं आंदोलन जे आहे ते अनेक वर्षापासून आपल्या सर्वांना कल्पना आहे. त्याची मूळ मागणी 58 मोर्चांची होती की आम्हाला कुठल्याही कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता ओबीसी असेल किंवा इतर कुणी असेल आम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये एक वेगळा प्रवर्ग करून आम्हाला आरक्षण द्यावं आणि त्याच्याप्रमाणे राणे समितीने त्याप्रमाणे 16% आरक्षण जे आहे त्याची शिफारस केली आणि सरकारने ते मान्य केलं आणि 50%च्या वरचा प्रवर्ग ते करून त्यांना आरक्षण दिलं गेलं. ते आरक्षण टिकलं नाही आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांनी मराठा समाजाची मागणी नसतानासुद्धा त्यांना मागासवर्गीय डिक्लेअर करून टाकलं गायकवाड कमिशनचा अहवाल घेऊन आणि तोसुद्धा विषय जो आहे तो विषय सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही. त्या गायकवाड कमिशनच्या अहवालामध्ये कुणबी समाजाचासुद्धा उल्लेख होता की हा मराठा समाज हा कुणबी आहे आणि कुणबी आहे आणि म्हणून हा ओबीसी आहे. हा युक्तिवादसुद्धा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावलेला आहे. आता पुन्हा तोच वाद जो आहे तोच विषय घेऊन पुन्हा हा विषय घेऊन ह्या महाराष्ट्रामध्ये आंदोलन मराठा समाजातर्फे सुरू आहे. वास्तविकता हे ओबीसीचं आरक्षण जे आहे हे गरीब समाजाचं आंदोलन आहे. केडी माळी साळी कोची कुंभार धनगर वडार ही सगळी आपली पालात राहणारी सगळी मंडळी सगळी काय या मंडळींचं हे आरक्षण आहे आणि ते जर हिसकावून घ्यायचं तर म्हटलं एक प्रस्थापित समाज आहे महाराष्ट्रामध्ये. जरांगे पाटील त्याला भाऊ म्हणतात आम्हाला आणि स्वतःही मोठे भाऊ म्हणतात आणि भाऊ म्हणायचं आणि ओबीसीच्या आरक्षणावर डल्ला मारायचा ही काय गोष्ट बरोबर योग्य होणार नाही. माझी विनंती आहे मराठा सगळ्या नेत्यांना की आपण कृपया ओबीसीमधल्या आरक्षणावरती हक्क आपण सांगू नये आणि जर आपल्याला जर आरक्षण हवं असेल जे आपली मूळ मागणी आहे त्याप्रमाणे आपण आरक्षण जर घेतलं 50%च्या वरती वेगळा प्रवर्ग करून आपण घेतलं तर त्याला आमचा पाठिंबा राहील. EWS आरक्षण ते वाढवून घेतलं त्यालाही आमचा पाठिंबा राहील. परंतु आता ही जी मागणी जी आहे ही मागणी जरांगे पाटील रोज भूमिका बदलत आहेत. आधी निजामशाही सांगितलं काल सरकार तर दररोज एक GR काढत आहे म्हणजे अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये यापूर्वी काही नव्हती आणि 5 तारखेला GR काढला लागेल 7 तारखेला GR काढला तोही GR मान्य नाही. आता त्यांची मान्य आहे की नाही आम्हाला सरसकट सगळ्या मराठा समाजाला आम्हाला कुणबी म्हणून आम्हाला सर्टिफिकेट द्या आणि सगळ्या समाजाला कुणबी म्हणून घालून ओबीसीमध्ये आरक्षण द्या. जर हा 32% मराठा समाज जर कुणबी म्हणून जर ह्या ओबीसीमध्ये जर आला तर ओबीसी आरक्षणाचं 3-13 होईल सत्यानाश होईल. असं म्हणता एखादी पंगत जी आहे ही मराठा समाजाची पंगत एकदा बसली ही आरक्षणाचं जेवण खायसाठी तर ती पंगत संपणारच नाही आहे. या गरीब समाजाच्या वाट्याला खरकटंसुद्धा येणार नाही आहे आणि म्हणून माझी विनंती आहे महाराष्ट्र सरकारलासुद्धा विनंती आहे की या बाबतीतला निर्णय जो आहे तो आपण कृपया आपण घेऊ नये. मराठा समाजा आमचा विरोध नाही फक्त या गरीब समाजाचं आरक्षण तुम्ही देऊ नये ही भूमिका जी आहे ही भूमिका संबंध महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची आहे. हा गरीब समाज भयभीत झालेला आहे. वास्तविकता आता आपल्या आरक्षणाचं काय होणार आहे हे त्यांना कल्पना नाही आहे कारण सरकार जे म्हणेल ते GR काढायला लागलेलं आहे. आज परत मराठा समाज नेत्यांची बैठक ही मुख्यमंत्र्यांसोबत आज होणार आहे असे आम्ही समजतो आहे आणि त्या खोतकर साहेब म्हणतात की पाहिजे तो GR आम्ही तुम्हाला बदलून देऊ पण तुमचं आंदोलन थांबवा अशा प्रकारे हे सुद्धा आम्ही ऐकलेलं आहे. त्यामुळे हे जे काय महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हे महाराष्ट्रामध्ये हा सामाजिक सलोखा जो आहे तो बिघडवण्याचं काम सुरू आहे. आम्ही कुणाच्याही आरक्षण हक्क सांगितलेलं नाही किंवा कुणाचं आम्ही घेत नाही आहे आणि आमचंही कोणी घेऊ नये म्हणून माझी विनंती आहे मराठा नेत्यांनासुद्धा आणि यांनासुद्धा. वास्तविकता ओबीसीची लोकसंख्या किती आहे मागणी आमची आहे की जनगणना केली पाहिजे. तुम्ही जनगणना करा. या विधानसभेमध्ये एक मतानं ठराव पारित केले आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी मान्य केलेलं आहे. नाना पटोले त्यावेळी अध्यक्ष होते. सगळ्यांनी एक मतानं सांगितलं की जर केंद्र सरकार ही जनगणना करणार नसेल जातनिहाय तर महाराष्ट्राच्या तिजोरीतून हे पैसे खर्च करून जातनिहाय जनगणना करावी आणि त्यामुळं
कुठल्या समाजाची संख्या किती आहे त्याप्रमाणे विकासाचा निधीसुद्धा वाटप करता येईल. सगळ्यांना व्यवस्थितपणे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात जो आहे तो त्या समाजाला लाभ मिळू शकेल. परंतु हे जातनिहाय जनगणना करायला हे सरकार का घाबरतं आहे हा माझा सरकारला सवाल आहे. एकीकडं बिहार राज्य आहे, त्या ठिकाणी तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सगळा म्हणजे भाजपने खूप मोठा विरोध केला त्या ठिकाणी. तिथं सगळा विरोध डावलून त्या ठिकाणी त्यांनी जातनिहाय जनगणना जी आहे ती जनगणना स्वतःच्या खर्चातून केली, संपूर्ण येताना कामाला लावली. पण बिहार जर ओबीसींची जनगणना करू शकते किंवा जातनिहाय जनगणना करू शकते, मग महाराष्ट्र सरकारचं कुठं घोडा आणलं मला कळत नाही आहे. आणि त्याच्यामुळे सगळ्यांचे प्रश्न सुटणार आहेत. म्हणून माझी मागणी आपल्याबाबत महाराष्ट्र सरकारला की हे सगळं बंद करा, जातीनिहाय जनगणना करा, प्रत्येक जातीला आपापला हिस्सा द्या, कुठं सगळे खुश होतील. तुम्ही फक्त मराठा समाजाला 5,500 रुपये द्यायचे, तिकडे ओबीसींना काय दिले तुम्ही? सरकारनं मला उत्तर दिलं पाहिजे आम्हाला की तुम्ही मराठा समाज दिला चांगलं झालं, त्यांना न्याय मिळाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पण त्यांच्यासोबत ओबीसीची मुलं आहेत ना, धनगरांची मुलं आहेत, एसटीची मुलं आहेत, इकडे ह्यांना तुम्ही किती पैसे दिले? धनगर समाजाला तर जे एसटीला ते धनगर समाजाला काय दिलं तुम्ही? एसटीच्या धनगर समाजाला 10,000 कोटीची आता घोषणा ह्या बजेटमध्ये केली. मी व्हाईट बुक चेक केलं तर तिथे 1 रुपयाची तरतूद नाही आहे. पैसे कोणाचे? 10,000 कोटी तर केंद्राचे. घोषणा कोण करतं आहे? महाराष्ट्राच्या बजेटमध्ये. आणि हे कशी फसवणूक चालू आहे? 1 रुपया कोणाला मिळालेला नाही आहे. हॉस्टेल, ओबीसीचे हॉस्टेल घोषणा जवळपास 4-5 वर्षावर गोष्ट चालू आहे की आम्ही ओबीसीला 72 आम्ही विद्यार्थ्यांसाठी आम्ही हॉस्टेल देऊ. एक तरी दिलं का? एकही दिलेलं नाही आहे. भाड्याच्या इमारती ह्याचा प्रस्ताव चालू आहे. म्हणजे पुन्हा आणि ते चरावकरण. म्हणजे एकीकडे साथीला निधी द्यायचा नाही, हॉस्टेल द्यायचं नाही, जात न्याय जनगणना करायची नाही. त्या ठिकाणी आमचा जो अनुशेष आहे नोकऱ्यांच्यामध्ये तो अनुशेषसुद्धा त्यांनी भरलेला नाही. पण माझी मागणी आपल्यामार्फत की ज्यावेळी महाराष्ट्राची भरती होईल प्रत्येक खात्याची, त्यावेळी आधी हा ओबीसी आणि मागासवर्गीयांचा अनुशेष जो आहे तो अनुशेष भरती आधी त्यांनी भरून काढावा आणि मग जी काय भरती करावी. आता जातनिहाय जनगणनाचे आकडे सरकार दरबारी फक्त 1931 सालची जनगणना जी आहे तिचे आकडे सरकारच्या दप्तरी आहेत. त्याप्रमाणे ओबीसींची लोकसंख्या जी आहे ती 52% आहे. ती 52% लोकसंख्या आहे. तर आता आमची मागणी अशी आहे की आम्हाला 52% आरक्षण जे आहे हे 27% आरक्षण कमी पडत आहे. आता आम्हाला 52% आरक्षण हे सरकारने दिलं गेलं पाहिजे. अशा प्रकारची मागणी जी आहे आता संपूर्ण ओबीसी सगळ्या समाजाची आता होणार आहे. आणि ह्या सगळ्या मागण्यांसाठी आता जर सरकारने आता पुन्हा दबावाखाली येऊन जर सरसकट मराठा समाजाला जर कुणबी समाज ते दाखले देऊन जर ओबीसीमध्ये समावेश केला तर मात्र या महाराष्ट्रामध्ये ओबीसींचा फार मोठा उद्रेक जो आहे तो झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याची सगळी जबाबदारी जी आहे ती सगळी जबाबदारी शासनावरती राहील. येत्या 12 तारखेला मंगळवारी महाराष्ट्रातील सगळ्या जमातींचे सगळ्या ओबीसी संघटनांचे नेते मंडळी या ठिकाणी 12 तारखेला मुंबईत बैठक होत आहे. त्या बैठकीमध्ये संपूर्ण राज्यव्यापी आंदोलन जे आहे त्याची रूपरेषा आम्ही ठरवू. आणि आता कुठल्याही परिस्थितीत हे आरक्षण वाचवल्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. त्यामध्ये वाटेल ती किंमत आम्हाला द्यावी लागली तरीसुद्धा हे ओबीसी नेते जे आहेत ते सगळे कार्यकर्ते ओबीसी नेते ही वाटेल ती किंमत मोजायला तयार आहेत. पण ओबीसीचं आरक्षण जे आहे त्यातला कणभरसुद्धा वाटा जो आहे तो आम्ही कुणाला देऊ देणार नाही. मराठा समाजाला आज या ठिकाणी सत्ता आहे, दिल्लीमध्ये सत्ता आहे, तुमचे सगळे आमदार आहेत, खासदार आहेत, कारखाने आहेत, सगळ्या संस्था आहेत, मोठं आर्थिक सगळं साम्राज्य आहे, बँका ताब्यात आहेत. पण तुम्ही घ्या ना, आम्ही नाही म्हणत नाही. फक्त आमच्या ताटात तुम्ही घेऊ नका, ह्या गरीब समाजावर अन्याय करू नका. एवढंच ह्या ठिकाणी मी सांगतो आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो, जर तुम्ही अशा प्रकारचा निर्णय तुम्ही केला आणि आज समजा तुम्ही GR काढला तर त्या GRला आम्ही कुठल्याही परिस्थितीत कोर्टामध्ये आम्ही आव्हान केल्याशिवाय राहणार नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अवमान होईल अशी कुठलीही गोष्ट महाराष्ट्र सरकारने करू नये. आम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट जे आहे ते केल्याशिवाय सरकारवरती आम्ही राहणार नाही. आमच्या प्रत्येक GRचे जे आहे आमच्या वकिलाकडे आम्ही दिलेले आहेत. आणि ही कोर्टाची तयारी जी आहे, कोर्टाची लढाई जी आहे तीसुद्धा लढण्याची तयारी सगळ्या ओबीसी संघटना म्हणून त्या आम्ही करत आहोत. एकीकडे रस्त्यावरची लढाई आणि दुसरीकडे न्यायालयीन लढाई, त्या दोन्ही लढाई करून आम्ही हे ओबीसीचं आरक्षण जे आहे ते आमच्या हक्काचं आरक्षण जे आहे ते वाचवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.
धन्यवाद. तर शासनानं संविधानात्मक जे आहे ते तरतुदीचा विचार करून जो काय निर्णय घ्यायचा त्यांनी घेतला पाहिजे. आमचं म्हणणं काय आहे की ह्या ओबीसीच्या हा गरीब समाजाचं जे आरक्षण आहे त्याला तुम्ही हात लावू नका. सगळे नेते म्हणतात की धक्का लावू नका, धक्का लावू नका, धक्का. काही आमचे नेते म्हणतात की ओबीसीमध्ये घ्या पण टक्केवारी वाढा. पण ओबीसीमध्ये घेतल्यानंतर ओबीसीचा मग तो कुणब्याचा असेल किंवा वडव्याचा असेल किंवा रामोशाचा असेल किंवा धनगराचा असेल, कुणालाही एकही जिल्हा परिषद सदस्य होऊ शकणार नाही. एकही पंचायत समिती सदस्य जो आहे तो या ओबीसीचा किंवा धनगराचा होऊ शकत नाही. आता निदान कुठेतरी नगरात कुठं एखादा नगरसेवक असतो, कुठेतरी एखादा पंचायत समिती असतो, एखाद्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष बनतो, नगराध्यक्ष होतं. पण हे सुद्धा राजकीय जे आहे, हे राजकीय जो काही आमचा प्रवास आहे तो सुद्धा त्यामुळे थांबणार आहे. कारण एकदा ओबीसीमध्ये मराठा समाज आल्यानंतर ज्या काही ओबीसीच्या जागा ज्या राखीव जागा आहेत त्याच्यावर सुद्धा मराठा समाज सगळा दावा ठोकणार आहे. त्यामुळे फार मोठा अन्याय जो राजकीय अन्याय जो आहे तो सुद्धा आमच्यावर होणार आहे. आणि दुसरं असं आहे की आता सरकारने घोषणा केलेली आहे की जे ओबीसीला ते मराठ्यांना, हेही घोषणा केलेली आहे. त्यांचा शिष्यवृत्तीचा प्रश्न त्यांचा संपवलेला आहे, त्यांचा आर्थिक प्रश्न सुटलेला आहे, नोकऱ्यांच्यामध्ये आधीच त्यांचं टक्केवारी जास्त आहे. मग असं असताना पुन्हा ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे ही मागणी जी आहे ही कशासाठी होत आहे. तर त्यामुळं आम्हाला निश्चित आम्हाला हे झालेलं आहे की ही मागणी जी आहे फक्त राजकीय आरक्षण जे आहे ते राजकीय आरक्षण ओरबाडून घेण्यासाठी या ओबीसी समाजाकडून, त्यासाठी तर ही मागणी होत नाही ना अशी आमची शंका आहे. त्यामुळे माझी विनंती आहे सगळ्याच या शासकीय व्यवस्थेला, मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना की आपण ह्या ओबीसीच्या आरक्षण जे आहे, आपण सगळ्यांनी शब्द दिला आहे विधानसभेमध्ये, उद्धव साहेबांनी शब्द दिला आहे, अजितदादांनी शब्द दिलेला आहे, त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीससुद्धा त्यांनीसुद्धा शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये आम्ही वाटेकरी होऊ देणार नाही. अशा प्रकारे घोषणा ज्या आहेत, वल्गना ज्या आहेत त्या सगळ्या नेत्यांनी केलेल्या आहेत. आज हेच नेते आज जिहावे काढतायत, रोज एक जिहावे काढतायत. हे काय चाललं आहे महाराष्ट्रामध्ये हे मुळीच आम्ही खपवून घेणार नाही. जे काय व्हायचं असेल एकदा तर होऊन जाऊ द्या. या राज्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणात जे आहे धक्का आम्ही लावू देणार नाही, कुणीही आम्ही वाटेकरी होऊ देणार नाही. ज्याला कुणाला घ्यायचं असेल ते खुशाल घ्यावं. 50% वरती सगळं जरी घेतं तर आमचं काही म्हणणं नाही आणि आमचा त्याला पाठिंबाच राहील अशी आमची भूमिका जी आहे ती आजची आमच्या पत्रकार परिषदेमध्ये आहे. 12 तारखेच्या मिटिंगमध्ये आम्ही पुढच्या आंदोलनाचे जे आहे ते आम्ही आंदोलनाची घोषणा जी आहे ते मी 12 तारखेच्या ओबीसी नेत्यांच्या याच्यामध्ये होणाऱ्या सगळ्या संघटना, त्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी संघटना आहे, जनमोर्चा आहे, त्याचप्रमाणे आगरी सेना आहे, बाकी सगळ्या समाज आहे, ह्या सगळ्या संघटना आहेत. सगळ्या संघटना त्या दिवशी या मुंबईमध्ये येऊन त्या ठिकाणी एल्गार जे आहे किंवा आक्रोश मोर्चे जे आहे त्याचं आम्ही घोषणा 12 तारखेला आम्ही करू. जातनिहाय जनगणना करण्यासाठी हे सरकार का घाबरते आम्हाला कळत नाही. ही मागणी आहे. वासुदेवदा पार्लमेंटच्या सेशनमध्ये भारतीय जनता पार्टीच्या एखाद्या वरिष्ठ मंत्र्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं सगळ्या खासदारांना की आम्ही जातनिहाय जनगणना करू. परंतु ज्यावेळी करण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी सर्क्युलर काढले की नाही, जातनिहाय जनगणना केली तर जातीमध्ये भांडणं लागतील आणि त्यामुळं सामाजिक स्वास्थ्य बिघडेल, अशा प्रकारचे वल्गना करून ती जातनिहाय जनगणना त्यांनी रद्द केलेली आहे. आणि म्हणून आमची मागणी सुरुवातीपासून की जातनिहाय जनगणना जी आहे ती केली गेली पाहिजे. माझ्या मते काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनीसुद्धा मागणी केलेली आहे, नाना पटोलेंनी मागणी केलेली आहे, सगळ्यांनी मागणी केलेली आहे. पण महाराष्ट्र सरकार जे आहे ते सरकार ही जातनिहाय जनगणना करायला तयार नाही आहे. आमच्या आंदोलनामध्ये प्रमुख मागणी जी आहे ती आमचं आरक्षण तर वाचवलंच पाहिजे असणार आहे. आमची दुसरी महत्त्वाची मागणी असणार आहे की जातनिहाय जनगणना जी आहे ती या राज्यांना केली गेली पाहिजे. आणि निवडणुकीच्या तोंडावरती ओबीसी समाजाला जे आहे तो 65% हा ओबीसी समाज या राज्यात 65% आहे, मोठी वोट बँक आहे. त्यामुळं या एवढ्या मोठ्या ओबीसी समाजाच्या वोट बँक असणाऱ्या या समाजाच्या विरोधामध्ये जर सरकारने हिंमत केली तर मग त्या सरकारला जे आहे आम्ही निवडणुकीमध्ये जे आहे ते आमचं जी काय संख्यागणित आहे आम्ही या सरकारचा फडशा पाडल्याशिवाय राहणार नाही. काल परभणीमध्ये काँग्रेसच्या वतीनं मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ मोर्चा निघाला. त्या ठिकाणी काँग्रेसमधील ओबीसी नेत्यांनी त्या मोर्चावरती बहिष्कार टाकला. तुम्ही पाहिलं असेल की भाजपच्या ओबीसी सेलचे काही नेते मंडळीसुद्धा आज या सरकारच्या निर्णयाबाबत उपोषणाची भाषा करतायत. तुम्ही आज माध्यमांच्यामध्ये सुरू आहे सगळा विषय. त्यामुळं ज्या पक्षामध्ये जे सेलचे हे जे कार्यकर्ते आहेत, नेते मंडळी आहेत, त्यांना माझं आव्हान आहे
की सत्ताधारी पक्ष जरी असले पण ओबीसीच्या विरोधात जर भूमिका घेत असेल तर त्यांनी स्पष्टपणे या सरकारच्या धोरणाच्या विरुद्ध त्यांनी उतरायला पाहिजे आणि उतरत आहेत. आणि माझं आव्हान आहे सगळ्यांना की आपण सगळ्यांनी मिळून जे आहे ओबीसी आरक्षण वाचवलं पाहिजे. ओबीसी आरक्षण वाचलं तरच ह्या सेल पण वाचणार नाही तर सेल पण राहणार नाही आहे. तर जरांगे पाटील त्यांच्या मागं बोलवतं धनी कोण आहे हे सरकारनं शोधावं, हे आमचं काम नाही आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे की ते आमचे मोठे भाऊ आहेत. त्याने आमच्या वाट्याला जे काय भाजी भाकरी आलेली आहे त्याच्यावरती हक्क सांगू नये. ते मोठी मंडळी मोठे भाऊ आहेत, मोठी ताकद आहे, सगळा मोठा विषय आहे. त्यामुळं केंद्रात त्यांचं सरकार आहे, तिथं घटनादुरुस्ती करून 50% वरचं आरक्षण जे आहे 50% वरचं आरक्षणाचा मार्ग ते मोकळा करून घेऊ शकतात. आणि त्याच्यामुळे नुसता महाराष्ट्रातील मराठ्यांचाच नव्हे तर जाटांचा प्रश्न सुटू शकेल. बाकी ज्या राज्यामध्ये जे काय उच्च वर्णी ज्या काय जमाती आहेत त्या सगळ्यांचा प्रश्न सुटू शकेल. आणि म्हणून माझी विनंती आहे जरांगे पाटलांना सुद्धा की आपण हे जो आपण कुणबीमध्ये जे मागणी करताय, कुणबीमध्ये आम्हाला आरक्षण द्या आणि ओबीसीमध्ये आरक्षण द्या, ही मागणी आपण कृपया मागे घ्यावी. आणि मराठा समाजाला सकल मराठा समाज जे मोर्चे होते त्यांची जी मागणी जी आहे ती मागणी आपण लावून धरावी. त्यासाठी आम्ही तुमच्यासोबत रस्त्यावर सुद्धा उतरायला तयार आहोत. आणि ती त्याचबरोबर त्यांनी जाती न्याय जनगणना जी आहे त्यालासुद्धा समर्थन द्यावं. म्हणून त्यांची संख्या जी आहे तेवढ्या प्रमाणात जी आहे तेवढ्या प्रमाणात त्यांना आरक्षण मिळण्यासाठी आम्ही रस्त्यावरची लढाई त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून आम्ही लढाई लढण्यास आम्ही तयार आहोत. वास्तविकता हा वादच नव्हता. मराठा आणि ओबीसी हा मुळीच वाद नव्हता. मी बघा असं आहे की ओबीसीचं आरक्षण हे आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो हक्क सांभाळण्यासाठी, तो हक्क अबाधित ठेवण्यासाठी, ती आमची भाजी बाकी राखून ठेवण्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्हाला करावं लागेल ना. मग उद्या ह्याच्याशी 2 हात करायचे का सरकारशी 2 हात करायचे ते आम्ही ठरवू सगळे म्हणून कसं करायचं तेवढी आमची ताकद नाही आहे. पण शेवटी मरणाची लढाई जर लढावी लागली असेल तर तीसुद्धा आम्ही लढू. आणि हे आरक्षण जे आहे गरीब समाजाचं आरक्षण जे आहे ते आम्हाला वाचवावंच लागेल आणि ते वाचवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. मराठा समाजाला सरकारनं झुकतं द्यावं अशी आमची मागणी आहे की त्यांनासुद्धा त्याने द्यावं, गरीब मराठा समाज न्याय द्यावा अशी आमची भूमिका आहे. EWSमध्ये त्यांना ऑलरेडी 10% आरक्षण दिलेलं आहे. आणखीन त्यांना पाहिजे असतं आणखीन द्यावं. परंतु आमच्या वाट्यातलं जे आहे आमचं जे सामाजिक मागासलेपण जे आहे ते त्यांना देऊन त्या ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण देऊ नये. आणि ते झालं तर ओबीसी फार मोठा अन्याय होईल. म्हणून आम्ही सरकारला विनंती करत आहोत 52% करा आमचंच. जर 52%चं करायचं 52% आम्हाला द्या. रेकॉर्डमध्ये 52% ओबीसी आहेत ना, मग द्या ना 52% आरक्षण. आता त्याचा लढा आम्ही वेगळा चालू करणार आहोत. 52%चा लढासुद्धा आम्ही सुरू करतो. एक प्रश्न आहे, तुम्ही आता मराठा आणि ओबीसीचं सांगताय, परंतु कुणब्यांना आता पुन्हा एकदा कुणबी आहे आता सिद्ध करावं लागते, त्याच्यासंदर्भात तुमची भूमिका काय आहे? बावकर साहेब कुणबी समाजात या ठिकाणी आहेत, त्याविषयी बावकर साहेब होते. फक्त बोला. तुम्ही बोलता? हां बोला. हे कुणबी समाजाचे उपाध्यक्ष आहेत. आपण प्रश्न योग्य विचारलेला आहात. अण्णासाहेब जसे म्हणाले मराठा समाज त्यांच्या मागण्या आहेत, विशेष म्हणून त्यांना ह्याच्यामध्ये तुम्ही देता. त्यांना आमचा जो वाटा आहे तो आमच्या वाटेत तुम्ही भागीदारी का होत आहे. त्यांना 52 वरच्या आहे ते 60% 100% द्यावेत, आमचा विरोध नाही आहे. आमच्या भाकरीमध्ये हे वाटेकरी होत आहेत, त्यांनी तो मागू नये, आमचा विनंती आहे त्यांना. आणि तुम्ही जसं विचारलात कुणब्यांचा, ह्या कुणबी समाजावर जे संबंध महाराष्ट्रामध्ये कुणबी समाज आहे, शासनाचा तो निर्णय घ्यावा की आम्हाला नोकऱ्यांमध्ये किती प्राधान्य आहे, आम्हाला शिक्षणामध्ये किती आहे, सामाजिक त्याच्यासाठी मूळ मागणी अण्णासाहेब म्हणत आहेत. आमची मूळ मागणी आहे आमच्या जातीने जनगणना करावी आणि त्याच्यामध्ये आम्हाला वाटेकरी किती आहे. आम्हाला 27% आरक्षण मिळतं आहे आणि त्या 27% आरक्षण त्यांचे महाराष्ट्राच्या 387 जाती आहेत. त्या 87 जातीमध्ये कुणबी, माळी, तेली हे सगळे लोक आहेत. मग तुम्हाला कुणब्यांविषयीच काय हवं आहे. आणि आम्हाला ह्याचा संशय येत आहे की आज आम्हाला अण्णासाहेब म्हणाले तसं आम्हाला आज कुठे फक्त आमची उडी कुठपर्यंत आहे, एक ग्रामपंचायतीमध्ये, तालुका पातळीवर आणि कुठेतरी जिल्ह्याचा सभापती, याच्या पलीकडे कुणब्यांना हे नाही आहे. हे स्थान त्यांना ते हवं आहे. उच्चभ्रू हा संबंध आमच्या राज्यही मंडळ आम्ही विरोध केलेला नाही आहे, पण आमच्या जे शासनाने आम्हाला दिल्या, सरकारने आम्हाला दिले, न्याय हक्काने दिले आहे, त्याचे तुम्ही वाटेकरी होऊ नका.
कुणब्यांमध्ये वाटेकरी होऊन ही मागणी आहे. आणि विशेष आणखी याच्यामध्ये तुम्ही सामाजिक शैक्षणिक मागासलेपणा यावर ठरवत आहे. या 3 बाबी आहेत: सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक आणि आर्थिक. या आर्थिक बेसमध्ये हा कुणबी समाज अत्यंत आज दारिद्र्य अवस्थेखाली आले आहे. आणि मराठा आणि कुणब्यांमध्ये जाती बेटी व्यवहार होत नाही आहे. आणि मग आता कुणब्यांमध्ये तुम्हाला विशेष कशासाठी हवं ही आमची मागणी आहे. शासनाने पुन्हा अण्णासाहेब आम्ही सगळे इशारा देतो शासनाला देखील, आपण चुकीचं धोरण राबवू नका आणि सुप्रीम कोर्टाच्या विरोधात तुम्ही जाऊ नका. आम्ही जनआंदोलन बघायचं असेल तर हा जो विखुरलेला समाज आहे, आमच्यामध्ये शिक्षण प्रगती नाही आहे, आमच्या आर्थिक प्रगती नाही. जर कोणी तुम्ही प्रश्न विचारलात तुम्ही एकत्र का येत नाहीत, आम्ही सबळ, आम्ही सक्षम नाही आहेत. हे सधन लोक आहेत. त्यांच्या आज तुम्ही ह्या सगळ्या आंदोलनामध्ये बघितलं, एका माणसाने आपली गाडी जाळली, त्याच्यात काय कमावलं मी त्याच्याविषयी जात नाही आहे. पण आमच्याकडे साधी गाडी पण नाही आहे. म्हणजे हा सर्वे झाला पाहिजे. कुणब्यांचा सर्वे झाला, इतर ओबीसी लोकांचा सर्वे जाणे अत्यंत आवश्यक आहे. आणि दुसरं असं आहे, कुणबी म्हणजे कोण याची व्याख्या सरकार किंवा काही लोक लावतात. कुणबी म्हणजे शेतकरी. तर सगळे शेतकरी जर कुणबी झाले, अख्खा देश कुणबी होईल ना. मग किंवा देशच सगळा ओबीसीमध्ये घ्यावा लागेल मग त्याच्या अगोदर सगळे धनलो काय. आणि म्हणून ही जी व्याख्या जी आहे कुणबी समाजाची व्याख्या जी आहे, जो शेती करतो कुणबी जो आहे, ही व्याख्या जी आहे, ही व्याख्या जर लावली तर हे योग्य होणार नाही आहे. कुणबी समाज हा कोकणामध्ये असेल, बाकी ठिकाणी असेल, हा शेतमजूर आहे, हा कुळ आहे काय. त्यांचे प्रश्न वेगळेच आहेत. मध्ये आम्ही रत्नागिरीला मोर्चा घेतला होता, साधी मोटरसायकलसुद्धा यांच्याकडे नाही आहे. सगळे 4-4 तास चालत आमच्या मोर्चाला येतात सगळे. इतकी वाईट अवस्था कुणब्यांची या कोकणामध्ये आहे काय. आणि हे मराठा समाज आम्ही कुणबी आहोत काय, आणि म्हणून ओबीसीमध्ये आम्हाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. तर अशा प्रकारे ह्या गरीब समाजाच्या आरक्षणावरती कृपया कोणी वाकडी नजर करू नये किंवा ते घेण्याचा प्रयत्न करू नये. मी पवारसाहेबांच्या भूमिकेचं मी स्वागत करतो की त्यांनी पहिल्यांदा ह्या गरीब ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये अशी भूमिका त्यांनी घेतली. पंकजाताईंनी भूमिका घेतलेली आहे. त्याचप्रमाणे वडेट्टीवारांनी भूमिका घेतलेली आहे. भाजपमध्ये सुद्धा काही नेते मंडळी जे आहेत, उदाहरणार्थ आपले बावनकुळे साहेब, त्यांनीसुद्धा भूमिका अशीच घेतली आहे की 50%च्या वरची जे आहेत ते आरक्षण मराठा समाजाला यावं. आणि अशा बऱ्याच नेते मंडळींची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन या शासनानं निर्णय करावा. आम्हालाही आमच्याही ओबीसी नेत्यांची बैठक जी आहे ती ताबडतोब या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी बोलावं, आमच्याशी चर्चा करावी अशी विनंती जी आहे ती आपल्या मार्फत मी या सरकारकडे करत आहे.